सगळं शेत पाण्याखाली गेले, काय करायचं ग आता? ए बाबा जा तेवढं फोटो आणि पंचनामा करून येत जा. आधीच वैतागली बसतो मी त्यावर इथं. बरोबर साहेब, आत्ता लगेच जातो. साहेब, शेतातल्या पाण्याचा फोटो काढायला लागला सा, तसं डोळ्यातलं पाणी पण टिपता येतं का बघा जरा. हो, तुमचा कशाला फोटो काढू? आम्हाला साहेबांनी सांगितले शेत पाण्याखाली गेले म्हणून त्याचा फोटो काढून पंचनामा करायला, त्याच्यासाठी आलोय आम्ही इथं. ए यार अजून तुझं झालंय का नाही? अरे पुढे लय शेत करायचे, चल लवकर. ते ना साहेब, जेवला का तुम्ही? अहो मग ही काय विचारणं झालं वय? मस्तपैकी आत्ताच भाजी भाकरी खाऊन आली या. दिवसात 3-3 टाइम जेवते या. साहेब, तुम्ही नाहीतर 3-3 टाइम जेवतासा, पण या जगाला पोसणारा जगाचा पोशिंदा शेतकरी आज उपाशीच आहे हो. कारण त्याच्या शेतात पाणी आहे, घरात पाणी आहे, सगळ्या संसारात पण पाणी आहे, त्याचं पीक सगळं पाण्याखाली आहे. आणि हे सगळं बघून त्याच्या काळजाचं पण पाणी पाणी झालंय हो. साहेब, ह्या रानावर कर्ज काढून मोठ्या पुरगीचं लग्न केलं, पीक काढून त्याचं कर्ज फेडा म्हटलं तर पीक बी पाण्याखाली गेलं. आता कर्ज फेडा काय नाही म्हणून शेत पण जाणार. आम्ही आता जीव द्यायचं काय साहेब, तुम्हीच सांगा. आता काय करायचं शेतकऱ्यानं? खायचं काय, जगायचं कसं? रडू नका मावशी, माझ्याकडनं जेवढं होता होईल तेवढे प्रयत्न करेन तुम्हाला मदत मिळण्यासाठी. शेवटी मी पण नोकरदार माणूस, त्यांच्या हाताखाली मला पण काम करायला लागते. माहित नाही अजून आमच्यासारखे किती शेतकरी उपाशी आहेत आणि किती शेतकऱ्यांना अशा संकटांना सामोरे जावं लागणार आहे. गळ्यामंदी गाणं, याचा हात पाठीवर, सोनियाची खान, शर्मेनं